मंद्रुप जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ। मंद्रुप जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज गुरुवारी मंद्रुप येथील ग्रामदैवत श्री माळसिद्धप्पा मंदिरात नारळ वाढवून विधिवत पूजा करून करण्यात आला। या प्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे, सरपंच पिरप्पा मेहत्रे तसेच माजी उपसरपंच मोतीराम चव्हाण, बाळासाहेब देशमुख, सुरेश पाटील, प्रदीप ख्याडे तसेच अर्जुन टेळे, तमन्ना पुजारी, कांतू ख्याडे, अमीर शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे म्हणाले, विरोधकांना कधीही कमी लेखू नये। त्यांचा निर्णायक पराभव करण्यासाठी सर्वांनी जागरूक राहून संघटितपणे काम करणे गरजेचे आहे, असे त्यांनी आवाहन केले। दरम्यान जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सना कौसर शेख आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार अनंत मेहत्रे यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपस्थित मतदारांना केले। प्रचाराच्या शुभारंभी उसळलेली गर्दी पाहता मंद्रुप परिसरात काँग्रेस पक्षाला प्रचंड जनाधार लाभत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। आज मळशिदाप्पा सोमेश्वरला नारळ फोडून आज या ठिकाणी मंद्रुप जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार मोहम्मद शेख यांचे धर्मपत्नी शेख मॅडम आणि आमचे पंचायत समितीचे उमेदवार आमचे बंधू, आमचे नातू अनंत जगन्नाथ मेत्रे यांचा प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी अर्जुनांना यांच्या अध्यक्षतेखाली नारळ फोडून कार्यक्रम आज या ठिकाणी आपण नारळ फोडून या ठिकाणी प्रचारात चालू केलेले आहे। आणि आज या ठिकाणी भरघोष मोठ्या संख्येने या ठिकाणी अजितदादाचं दुःखद निधन झाल्यामुळं काल फोडायचं आज जे फोडलं तरीसुद्धा फोनवरती आपण कुठंही गाजवाज न करता या ठिकाणी नारळ फोडायचे कार्यक्रम आज या ठिकाणी आपण पूर्ण केलेले आहे आणि प्रचाराचा शुभारंभ चालू झालेले आहे। आणि सर्व या ठिकाणी युवकांनी, सर्व समाजाचे मान्यवर मंडळी, आपलं वांगी आणि बसवनगर आणि वडकबाळ हे सर्व लोक या ठिकाणी, नेते मंडळी या ठिकाणी भरपूर सहकार्य या ठिकाणी मंद्रुपकरांनी सर्वांनी या ठिकाणी, सुरेश पाटील आहेत, बाळासाहेब देशमुख आहेत, अर्जुन टेळे आहेत, आमचे पिरप्पा मेत्रे माजी सरपंच आहेत, ह्या ठिकाणी भरपूर या ठिकाणी 13 मैलचे माजी सरपंच सखाराम पवार आहेत, सर्वांनी या ठिकाणी ख्याडे आहेत, कांतू ख्याडे आहेत आणि मोतीराम आमचे डेप्युटी सरपंच, सर्वांनी या ठिकाणी सहकार्य या ठिकाणी भरपूर आहे। आणि निश्चित आमचा उमेदवार दोन्हीही निवडून येणार आहे। जिल्हा परिषदचे शेखताई आणि पंचायत समितीचे अनंत मेत्रे यांनी निवडून येणार आहे। एवढा सर्वांनी या ठिकाणी मळशिदाप्पाच्या मंदिरमध्ये सोमेश्वरच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी नारळ फोडण्याचा आज या ठिकाणी संकल्प या ठिकाणी निवडून यायचं विजयाचं आज या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि निश्चित आम्हाला विजय मिळणार आहे। म्हणून मी या ठिकाणी माझे विचार थांबितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी अर्जुन कृष्णा टेळे, काँग्रेसचा कार्यकर्ता। आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवाराचं प्रचाराचं नारळ फुटलेलं आहे। सर्वांनी एक दिलानं, एकीनं काम करून दोन्ही उमेदवाराला निवडून द्यायचं आहे, प्रयत्न करायचा आहे। प्रयत्नात कमी राहू नका, एवढीच एक कळकळीची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मंद्रुप जिल्हा परिषद गट व मंद्रुप पंचायत समिती गट या दोन्ही मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाकडून आज नारळ फुटलेला आहे। तरी मी प्रसाराच्या माध्यमातून तमाम सर्व जनतेला आवाहन करतो व आज्ञापूर्वक विनंती करतो, येत्या 5 तारखेला मतदानाचा दिवस आहे। आपण सर्वांनी मतदानाच्या रूपामध्ये आशीर्वाद करावं व माझ्या पाठीशी आमचे काका गुरुसिद्ध मेत्रे साहेब आहेत व आमचे मार्गदर्शक अर्जुन टेळे साहेब आहेत। यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय खासदार प्रणिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक आम्ही लढवत आहेत आणि एक मताने, एक जिद्दीने आम्ही हे निवडणूक जिंकू
या ठिकाणी एवढं सांगतो आणि 2 शब्द संपवतो. मी सना कौसर मोहम्मद शेख. मी जिल्हा परिषदकडून मंद्रुप गटातून मी काँग्रेस पक्षाकडून उभी आहे. काँग्रेस पक्षाने ही मला संधी दिली, मी त्यांची आभारी आहे. खासदार प्रणितीताई शिंदेची आभारी आहे. आणि तसेच अनंत भाऊ मेत्रे हे पण उमेदवारी आहेत आमचे. दोन्ही उमेदवारींना जिंकून आणायची तुमच्याकडे आहे. आता हे तुम्ही सर्व एकत्र येऊन आम्हाला दोन्ही घरघोस मतांनी विजयी करायचं तुमच्या हातात आहे. आता तुम्ही सगळे वन साईड होऊन आम्हाला दोन्ही मतांना विजयी करा, ही माझी विनंती आहे. हाताचं चिन्ह दिसलं की बटन दाबायचं. हाताचं चिन्ह कुठं दिसतील इकडं तिकडं बघायचं नाही, बटन दाबूनच सोडायचं, असं विनंती आहे सगळ्यांना माझी.